साईराज. चला मॅचला करूया सुरुवात. पहिली इनिंग पाहतो ओव्हर क्रमांक 1 चा खेळ. ओहो पहिलाच बॉल वेगाने टाकला, टप्पा पडला, त्याच्यानंतर बॉल निघून जातो डॉट साठी. यस लेग बायची एक सिंगल येतोय, एक सिंगल धाव ऍड होतोय. पहिला चेंडू संघाचा श्री गणेश झालाय टीम. तळे टीमचा पाहतोय. रन नसेल का? ओके नो डाऊट, ठीक आहे चालते, नो डाऊट. डॉट बॉल असेल. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय साई. टाकेला बॅटल कोणाल. फुल टॉस, फटका बसला. ही कॅच महत्वाची असेल. योगीराज मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. ज्याच्यासाठी केला होता हट्टास त्याची विकेट आले. छोटा पॅकेज कुणाल बाबर बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक पहिला. चला लगेच मॅचला स्पीड अप द्या. 2 बॉल, दोन्ही डॉट आले, विकेट देखील आले. एक पुन्हा एकदा श्री आलाय. पहिलाच बॉल आडवा बॅटनं, एक सिंगल येते. 3 बॉल 1 सिंगल. हा श्री एक पावसाळी टुर्नामध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब याच्या नावावरती. हो 2 षटकांची मॅच असणार आहे. सर्वांना विनंती असेल, सर्वांना सांगितलं पहिलंच 2 षटकांच्या मॅचेस असणार आहेत या. तीन बॉल 1. ओहो यावेळी देखील चांगला फटका गेला. कार्पेटच्या दिशेने चेंडू चालला. एक धाव वेगाने श्रीने पूर्ण केले. दुसरीचा कॉल दिला गेला आणि दुसरी धाव देखील तेवढ्याच वेगाने पूर्ण केल्या. कुणाची विकेट आली आता जबाबदारी घ्यावी लागेल सूरज आणि आपण पाहतो अर्थातच श्रीला. चार बॉल 3 रन झाल्यात. शेवटचे 2 बॉल 2 गो. ओ हो हाच तो खेळाडू ज्याने येत्या काळामध्ये आपल्या नावाची चर्चा केली. याचं नाव आपण पाहतोय श्री बाबर. बॅट मध्ये आला तर आपण टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतो ना तसा स्लॉट मध्ये होता आणि बॉलला फेकून दिला सरळ पार्किंग लॉट मध्ये. साईराज वरती आपण पाहतोय अटॅक केला. 5 बॉल आणि धावफलक जाऊन पोहोचला 9 आकड्यावरती. शेवटचा 1 बॉल 1 गो. हो यावेळी वेगाने टाकला होता ऑफ स्टिकला. पंचाने पाहिलंय. पंचाने हो फेअर चेंडू पाहतोय आणि डॉट बॉल येतोय. यास पंचाची वादावाद करू नये मित्रांनो, सहकार्य करा. थर्ड अंपायर नसेल मित्रांनो. यस डॉट बॉल आहे. यस षटक क्रमांक 1 समाप्त होता. एका षटकात धावफलक जाऊन पोहोचतं 9. सॉरी डॉट बॉल.
तसं पहिल्या षटकामध्ये धावा आले तर विचार केला तर 9. आता शेवटचे 6 बॉल. हो पहिलाच बॉल नीरज आलाय, नीरज जाधवचा पहिलाच बॉल वेगाने टाकलाय, खाली राहिला, डॉट बॉल येतो. 2 षटकांची मॅच, 12 चेंडूचा खेळ. आता तब्बल विचार केला होता 7 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचे 5 बॉल. याच्यावरचे पुढचा बॉल स्क्वेअर कट करायचा होता, बॅटला ती केज लागलाय, चेंडू चालाय घोषंकी क्षेत्राच्या दिशेने, सिंगल एका धाबेसाठी. आता चेंडूचा खेळ झालाय 2 आणि धावा झाला तब्बल विचार केला तर डबल डिजिट 10 या धावा. 12 बॉलचा खेळ असेल, बॅटिंग करावी लागेल आता कुठेतरी सूरजला बॅट खोलावी लागेल. शेवटचे 4 बॉल बाकी. महत्वपूर्ण 4 बॉल. स्ट्रायकिंगला सूरज. हो पुढे घ्यायचा होता, यष्टीरक्षक योगीराज काय यष्टीरक्षण केलाय. पंच पाहत आहेत, सांगतायत हा बोल असेल आपण विकेट दिली जात आहे. काय क्षेत्रक्षण, चांगली किपरिंग पाहतोय आपण, क्वालिटी क्लास सर्व काय योगीराजच्या होत्या. चेंडू पडला, पुढे गेला, थोडा पुढे गेल्यानंतर कार्यक्रम केला पाठच्या दिशेने आपण पाहतोय. 3 बॉल 10 रन झाल्यात, आता शेवटचे 3 बॉल बाकी. किरणला पाहतोय, शेवटचे 3 बॉल. ओहो यावेळी पायातला बॉल क्लिक केला, फक्त दिशा दिल्या, चेंडू कितपत जाईल अडवलाय, फेकी गेले तोपर्यंत एकच सिंगल. आता श्रीला माहिती आहे माझ्याकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं असेल. धावा झाल्या तब्बल 11. कमबॅक केला. पाठच्या मॅच मध्ये नीरजने चांगली गोलंदाजी केली होती आणि या मॅच मध्ये देखील नीरज आपली चांगली गोलंदाजी करतोय. आता शेवटचे 2 बॉल 2 गो आणि त्याने षटकार ठोकला होता, तो स्ट्रायकिंग एंडला आलाय श्री बाबर. त्यानं पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार मारला होता, तो आलाय स्ट्रायकिंग एंडला. आता शेवटचे 2 बॉल 2 गो. किती धावा येतील या स्कोर मध्ये माहित समजेल. शेवटचे 2 बॉल. हो यावेळी चांगला बॉल पंच पाहतात, यासाठीचा व्हाईट बॉल टाकला, थोडीशी दिशा भरकटल्या, एक सिंगल धावा ऍड होत्या. 12 रन्स, 12 ऑन द स्कोर बोर्ड, 12 धावा झाल्यात. हो यावेळी देखील काय चेंडू टाकलाय, स्तंभातला बॉल मिस केला, स्तंभाने बॉलला किस केला आणि आल्या जावं लागतं श्रीला. विकेटचं पतन, धक्का क्रमांक 3 तो टीमला. आता 12 झाल्यात, आता शेवटच्या चेंडूवरती किती येतील हे महत्वपूर्ण असेल. शेवटचा 1 बॉल 1 गो. पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल, पहिला पूर्वास्त्र पाहतोय. 1 गो. शेवटचा 1 बॉल बाकी असेल. ओहो शेवटचा बॉल, आल्या आल्या आपला पॅटर्नच आहे हटके, कारण आपण आल्यावरती षटकार ठोकला आणि मॅच मध्ये पलटवार आणि 6 आणि 2 आपण पाहतो. 18 रन झाल्यात आणि टीम चिरमे टीमला जिंकायला 12 बॉल आणि 19 धावेची गरज. जेवढं वाटतं तेवढं सोपं नसेल, थोडस अवघड करावं लागेल. चला लगेच तळे टीम मैदानाचा ताबा घ्या. चला विठलाई देवी नाव संघ आणि जेडीसीसी तळे दोन्ही टीम कॅप्टन या. चला स्पीडअप करा, मॅचला लगेच नवीन फिल्डिंग साठी बोलवा. यस बॉल. बारा बॉल 19चं समीकरण टीम चिरमे संघाला जिंकायला वाटतंय तेवढं सोपं नसेल, कारण ही स्पर्धा आपण पाहतोय हाय व्होल्टेज सामन्याची.
चला आपण टॉस करूया नेक्स्ट मॅचचा. विटलादेवी क्रिकेट क्लब नाव संघ त्याच्यासोबत JDC शितळी दोन्ही टीम मध्ये टॉस केला जातो मान्यवरांच्या हस्ते. चला तळी टीम फिल्डिंग. दादा मॅच संपली कॅप्टन की दादा लगेच सहकार्य करा मैदानामध्ये दाखल व्हा कॅप्टन. तळी टीमला आपण सांगतो नेक्स्ट मॅच टॉस जिंकला तळी टीम फील्डचा डिसिजन घेतला. बारा बॉल 19 समीकरण. चला पहिला पूर्वास्त्र संपला दुसऱ्या पूर्वास्त्राला सुरुवात करूया आणि चेसिंगला आपण सुरुवात करूया. चिरमे टीम ओपनिंग जोडी मैदानामध्ये एंटर झाले योगीराज आणि दुसऱ्या साईडला अरविंद पिंपळे अशी ओपनिंग जोडी आणि पहिल्या षटकात आलाय छोटा पॅकेट कुणाल बाबर आलाय ओव्हर क्रमांक 1 मध्ये. 12 बॉल 19 समीकरण साधं सोपं असेल त्याला थोडासा बनवावं लागेल. पाऊस आलाय आणि मॅचला सुरुवात करूया. पहिलाच बॉल फटका बसला की काय कॅचचा तर कॉल दिला तसे लांबवरून येतोय. ओहो फिल्डिंग चांगली वन बाउन्स गॅदर केला फेकी केली तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. एक चेंडू 2 धावा झाल्यात आपण पाहतोय. एक बॉल 2 रन्स. मॅच चेसिंगला सुरुवात झाली चेसिंगला सुरुवात केली पावसाने देखील. पाऊस देखील धो येतोय. या पावसामधलं क्रिकेट आणि पावसाळी क्रिकेट पावसाला सुरुवात झाली. ओ पाऊस आलाय आणि पावसामध्ये आग लावली जाते अरविंद पिंपळेच्या वाटमधून. पावसामध्ये आग कशी लावायची ना या अरविंद पिंपळेला चांगलंच माहिती आहे आणि अरविंद पिंपळेने ठोकलाय षटकार 6 धावांसाठी. 2 बॉल आणि 8 रन्स. 2 बॉल 8 रन झाला. अरविंद पिंपळेचा मिक्सर चालू झाला. 2 चेंडू 8 धावा झाल्यात. आता गरज ती म्हणजे 11 धावांची. पावसाला धो सुरुवात झाली मैदानामध्ये फक्त पाणी पाणी आणि अरविंद पिंपळेची बॅट. ओ या वेळेला इनसाइड आउट. फटका तर चांगला आहे चेंडू देखील चाललाय वन बाउन्स. पुण्याचा बाप्पा काय घेतोय रेषेची बॅट बॅक टू बॅक षटकात चौका ठोकतोय अरविंद पिंपळे. 12 रन्स. आता गरज 6 धावांची. कुणाल बाबरवरती अटॅक 7 रनची गरज. या वेळेला चाबूक शॉटम पूलचा वडका पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल आपण पाहतोय असं चौकार पाहतो. असं 4 धावांसाठी चौकार आलाय 16-16. काय बॅटिंग चाललंय अरविंद पिंपळे वन साइड बॅटिंग करतोय. हो यावेळी नो लुक शॉट जागेवरून मारायचा होता अंगावरती आदळला एक सिंगल धाव आणि पहिल्या षटकामध्ये धावा येतात तब्बल 17-17. 1 to 1 चेंडू बाकी असेल शेवटचा 1 बॉल बाकी. 5 बॉल 17 रन्स. 2 धावांची गरज. धो पावसाला सुरुवात झाली. आहा धो पाऊस आणि त्याच्यामध्ये क्रिकेटचा आनंद. 2 ची गरज. 1 धाव तो वेगाने पूर्ण केल्या. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण केली जाईल का. चला इथे मॅच आपण पाहतो 1 धावांची गरज असेल. चला या नवीन बॅट्समन या. चला षटक पहिलं समाप्त होत्या. 1 धावेची गरज 18 झाल्यात. चला प्लीज विनोद दादा प्लीज किसन दादा प्लीज सहकार्य करा. मॅचला तुम्ही खूप थांबवताय त्यांचं. ओमकार चला 1 धावेची गरज. 6 बॉल 1 रन. जर 1 षटकार 1 चौकार वाचला असता तर मॅच बनली असती. 6 बॉल 1. ओ काय फटका केलाय क्वालिटी यार.
हवेमध्ये तीर मारत असताना मॅच फिनिश केल्या संघाच्या कॅप्टन आणि मॅच संघाने हाडलक बाडलक तळे संघ. चला जेडीसीसी तळे लगेच मैदानाचा ताबा घ्या. जेडीसीसी तळे कॅप्टन प्लीज जेडीसीसी फिल्डिंग. चला जेडीसीसी प्लीज सहकार्य करा.